नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्पना तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज मी बनवित आहे गव्हाच्या चिकापासून कुरडया कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगत आहे। कुणाच्या कुरडया बिघडतात, काळ्या पडतात, तुटतात, व्यवस्थित चिक नाही निघत, त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून शेअर केलेला आहे। तेव्हा हा व्हिडिओ नक्की फुल वॉच करा। 1 किलोच्या प्रमाणात मी इथे गहू घेतलेला आहे आणि ते गहू हे बघा 3 ते 4 पाण्यानी स्वच्छ आपल्याला कोरडा गहू धुवायचा आहे। हाताने चांगला कुस्करून धुवा। कोरडा गहू जास्त कुस्करला तरी चालेल, कारण त्याच्यामध्ये खूप मळकटपणा राहते, त्याच्यामुळे कुरडी काळी होते, कुणाची कुरडी तुटते, तुकडे पडतात। तर याच्यासाठी ही ट्रिक मी तुम्हाला वापरायला सांगत आहे। हे बघा इथे 2 पाण्यानी 3 पाण्यानी धुवून झालेला आहे। 3 ते 4 पाणी, 5व्यांदा मी पाणी टाकून गहू भिजत घालते। 4 पाण्यानी आधी मी स्वच्छ धुतलेला आहे, तर ते 3 पाण्यानी पण धुवा, पण स्वच्छ झाला तेव्हाच भिजत घाला। आणि हे बघा हा व्हिडिओ नक्कीच स्त्रियांनी फुल वॉच करा। कुरडया पुष्कळ जणांना जमत नाही, तर आता कुस्करून गव्हाचं पाणी इथे आपण फेकून देऊ आणि नंतर आपल्याला 5व्या पाण्यात मी आता इथे भिजत घालणार आहे। मी तुम्हाला रीतसर पूर्ण व्यवस्थित सांगत आहे। आता पाणी टाकून आपण मी याच्यावरती परात झाकून ठेवून दिलेली आहे। आता 3 दिवस मी हे गहू भिजू देते आणि त्याच्यानंतर मी गव्हाचा चिक काढते 4थ्या दिवशी। पण कोणी काय करतात, 3ही दिवस गहू धुतात, मी नाही धुवत, कारण कच्चा गहू आपण धुतल्यामुळे कुरडी काळी होत नाही। पण जेव्हा चिक काढतो आपण, तर आदल्या दिवशी गहू आपले पुन्हा 2-3 पाण्यानी हलके हाताने धुवायचे। त्याने काय होते, तुमचा गहू जो आहे पुन्हा चांगला स्वच्छ होऊन जातो, कारण वरती मळाचं पाणी येते, तर ते काढून टाकायचं आणि धुवायचं। आणि हे बघा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात माझे, तर ते नक्की सांगा। फुल वॉच करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। आता बघा इथे मी 3 पाण्यानी हा भिजलेला 3 दिवस पूर्ण फुलून झालेला गहू मी धुतलेला आहे। तुम्ही पण असाच धुवा आणि त्याच्यामुळे तुमची कुरडी चांगली मस्त पांढरी शुभ्र होईल, चिक जास्ती प्रमाणात निघतो, कुरडी काळी होत नाही। आणि आता हे बघा इथे मी गव्हाचा चिक काढत आहे। चिक काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जास्त असेल 2-3 बॅचमध्ये घ्या आणि गहू पूर्ण फोडा, काही काळी बिळी नाही होत। कुरडी गहू धुवून स्वच्छ झालेला असतो, त्याच्यामुळे चांगली साफ होते। आणि आता याचा चिक हे बघा एका बाजूला मी चिक टाकत आहे। आता पूर्ण गहू मी फोडून घेतलेला आहे आणि आता एकाच मोठ्या भांड्यामध्ये घ्या, वाट्यामध्ये किंवा मोठं कटोरं, त्याच्यामध्ये बघा किती पांढरा शुभ्र माझा चिक झालेला आहे। आणि आता याचा चिक काढून खडा कसा घ्यायचा ते मी सांगते। हे बघा इथे चाळणी आहे, या चाळणीने एकदम मस्त तो धोत्रानी कापडाने वेळ लागतो। फायनल 5व्यांदा मी 3-4दा गाळते, 4थ्यांदा किंवा 5व्यांदा फायनल मी रवा गाळायची चाळणी किंवा पांढऱ्या शुभ्र कपड्याने चाळते। आता ही अशीच क्रिया, याच्यामध्ये हा कोंडा हा चिक टाकत जायचा आणि छोटे छोटे दोन्ही हाताने पिळून मी बॉल बनवते। ते बाजूला एका भांड्यामध्ये किंवा वाट्यामध्ये टाकते, परातीमध्ये। आणि आता हे गाळून झालेला चिक हा तसाच राहू देते आणि मग तो जो आपला गव्हाचा कोंडा आहे त्याचं 4-5दा पिळून बॉल ते पिळून 3 पाणी काढते। याच्यामध्ये पुष्कळसा चिक राहतो, वाया नका जाऊ देऊ, नाही तर कुरड्या कमी होतात प्रमाण। इथे 100-75च्या प्रमाणात माझ्या कुरड्या होतात। आणि आपला जो पांढरा शुभ्र चिक निघतो तोही आपल्याला 4-5दा गाळायचा आहे। हे मी गव्हाचं पाणी ठेवलेलं आहे, गरम पाणी आधण्यासाठी, तर अर्धा गुंड आहे अंदाजे माझा हा। तर लिटरनी सांगायचं तर अंदाजेच ठेवा, जास्ती ठेवून घ्या, थोडं काढता येते पाणी। तर आणि हे बघा पाणी काढून घ्यायचं, जास्त पातळ नको व्हायला, कुरडी नाजूक राहते। कुरडी मग एकदम पातळ झालं तर जमत नाही, सगळं तुमचं वाया जाते। पाणी नंतर टाका, पीठ चिक वळल्यानंतर पाणी टाका, घट्ट वाटलं तर पुन्हा टाका आणि कुरडईचं थोडंसं गाढच ठेवा काय। आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे, तुम्हाला कशी वाटली? आईच्या रेसिपीज मस्तच राहतात, आईजवळून आपण सगळ्या गोष्टी शिकतो मैत्रिणींनो, है ना। आपली आईच आपली खरी मैत्रीण राहते, सगळ्या गोष्टी आपण तिच्याजवळून पाहूनच शिकतो। आता इथे मीठ टाकू, तीळ टाकू आणि पाहिजे तर जिरं, कुणाला आवडते कुणाला नाही, तर मीठ तर नक्कीच आहे, पण तिळाची कुरडी पण मस्त वाटते, मला आवडते। मी टाकलेले आहे तीळ, जिरं, खसखस। आता आमरस आणि कच्चे आंबे निघाले आहेत, आंब्याचं पण याचा सीझन आहे। बघा चिक माझा, तुम्ही बघा इथे किती लाईव्ह, बघा किती छान मस्त पांढरा शुभ्र दिसत आहे तुम्हाला। असाच होतो, मला आवडत नाही असं तसं का, काळी कुरडी पण नाही आवडत। एकदा माझी बिघडली होती, तेव्हापासून ही
मी सगळं हे डोक्याने व्यवस्थित करते आणि म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी फुल शेअर केलेला आहे. आता बघा, आणि गव्हाचा चीक टाकताना पातळ करा, थोडा घट्ट नका टाकू. आणि एक जण आपल्या सोबतीला घ्या, एकाला टाकायला लावा. आणि जर एकटं असेल तर थोड्या छोट्या गंजानी टाका, हळूहळू धार सोडा. कारण काय होते, एकदम गाडीज आणि मोठी धार सोडली न भरभर तर गुठळ्या जमतात. आणि चम्मचने एकसारखं हलवत राहा. त्याच्यामुळे काय होते, कुरडी मस्त होते आणि पांढरी शुभ्र होते आणि मस्त खायला पण मस्त रुचकर वाटते. गहू स्वच्छ धुतल्याने, हे बघा, व्यवस्थितपणे ठेवल्याने असा आपला कुठलाही पदार्थ मस्त होतो. आता याला चांगलं होता 10 ते 15 मिनटं गहू एकदम गरम पाणी झाल्यानंतर याला आपल्याला वळायचं आहे, टाकायचं आहे गरम पाण्यात. आणि 15 मिनटं खतखत मस्त, 10 मिनटं तर नक्कीच शिजू द्या. हे लवकर शिजून येते, गव्हाचं पीठ नाजूक राहते त्याच्यामुळे. आणि जसे याला बबल्स आले किंवा बुडबुडे आले याच्यामध्ये, तर समजून घ्यायचं की आपलं कुरडई पीठ शिजलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा 5 मिनटं मीडियमवरती होऊ द्या. आणि झालं 15 मिनटाच्या आत हे पीठ शिजून तयार होते टाकायला कुरडई. आणि आता हा गंज मी बाहेर नेत आहे. बाहेर इथे मोठा आवार आहे, तिथे मी मस्त सगळ्या माझ्या वाळवण्याच्या रेसिपी, उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपीज टाकल्या आहे. तुम्ही पण तुमचे व्हिडिओ बघते, तुम्हाला सपोर्ट करते, शेअर करते, तुमचे व्हिडिओ कॉमेंट्स करते. आणि तुम्ही पण माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्याशी बोला, कॉमेंट्स करा. तुम्हाला कशा वाटतात रेसिपी. हे मोठं अंगण आहे, मोठा प्लॉट आहे. मागे इकडे मंदिर पण आहे नागदेवतेचं, समोर मोठं घर आहे, मागे पुष्कळ सारी जागा आहे वाळवण टाकायला. तिथे मी सगळ्या माझ्या वाळवणाच्या रेसिपी, उन्हाळी भाताच्या चकल्या, भाताचे सांडगे, किंवा ओल्या तांदळाच्या कुरडया, ओल्या तांदळाच्या शेव कुरडया, तांदळाच्या पिठाचे पापड, ओल्या तांदळाचे पळी पापड, धापोडे, वड्या, अशा नवीन नवीन सगळ्या रेसिपीज मी घरीच बनवलेल्या आहे. आणि मस्त वाटते, घरगुती रेसिपी चांगल्या वाटतात. आणि बघा, सकाळच्या वेळी टाका, 5च्या नंतर 6च्या आत तुमचं टाकून झालेलं पाहिजे. मस्त वाटते, सकाळचं शांत वातावरण राहते, आल्हाददायक, प्रसन्न वाटते. मी तसंच करते, लवकर उठते 5ला. कुठले पण रेसिपी 5:30ला वगैरे बनवायला बिलकुल रेडी होऊन जाते. आणि नंतर मग लवकर टाकून, आतमध्ये उन्हामध्ये थोडं चिडचिड वाटते, गरम झाल्याने आपल्याला चांगलं टाकूशा नाही, म्हणजे कसं घाम, चिकचिक, चिडचिड, किचकिच वाटते. तर लवकर टाका आणि मस्त वाटते. घरामध्ये येऊन नंतर आपली मग पुन्हा सगळी या कामं आपण आवरू शकतो. तर तुम्हाला रेसिपीज कशा वाटतात ते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि समोर पापड वाळलेले सुकलेले मी तुम्हाला दाखवत आहे. मी याच्या शेवकुरड्या पण टाकणार आहे. तर तुम्ही मला नक्की सांगा, तुम्हाला माझी रेसिपी ही कशी वाटली. रितसर बनवा, कुरडई कधीच बिघडत नाही बनवायला. खूप कुणाला जमते, कुणाला अजिबात जमत नाही, पण व्यवस्थित केलं तर सगळं सोपं आहे. तर झाले बघा, पूर्ण पापड वाळून तयार झालेले आहेत. किती छान आईची रेसिपी आहे. तर बघा, पांढऱ्या शुभ्र कुरड्या मीडियम आकाराच्या घाला, मस्त तेलात, जास्ती तेल लागत नाही, टाकून भरकन मोठी होते. आणि हे बघा, आता समोर मी इथे तुम्हाला काही पापड इथे तळून दाखवत आहे. बघा, तेलामध्ये किती छान फुलतो. आणि हे बघा, व्यवस्थितपणा स्वच्छतेने केल्याने कुरडई टेस्टी वाटते आणि मस्त चवीला पण भारी वाटते. आता वाळून इथे माझे 100 पापड झालेले आहेत, कारण साईज माझा 100 पापड झालेले आहेत, कारण मी मीडियम साईज टाकलेला आहे. थोडा मोठा टाकला तर 1 किलोच्या 75 ते 80 होतात. तेलामध्ये बघा, भरकन फुटून आलेली आहे. नसल जमेत कुणाला तर प्लास्टिकवर टाका, प्लास्टिकवरती थोडं तेल पाण्याचं बोट घेऊन टाका. कुरडी अगदी अलगद निघते, चिटकत नाही, काही नाही. जास्ती नका वाळू देऊ, थोडं जाडसर, म्हणजे मिश्रण जाडसर करा. नाही जमत नाही तर मग कापडावरती टाका, पण कुरडीचं थोडं गाढच करा. बघा, पळी पापड किती छान झालेले आहे, फुलून किती मोठा पापड झालेला आहे. चला तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसाठी. पुढला व्हिडिओ, माझी रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एक छान लाईक असू द्या करू, आणि कॉमेंट्स पण आणि शेअर पण. आता 4-5 पापड मी इथे तुम्हाला तळून माझे सगळे पापड अगदी मस्त झालेले आहेत. चला तर बाय, पुन्हा भेटू. नवीन रेसिपीज दाखवणार आहे, नक्की बघा. पापड तर खूपच छान झाले आहे. मलाच माझे पापड खूप आवडले. तुम्हाला आवडले की नाही आवडले ते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि बनवण्याची पद्धत कशी वाटली तेही सांगा. चला बाय मैत्रिणींनो, पुन्हा भेटू.